तुमच्या घरात अडचणी, पैशांची कमतरता किंवा मानसिक तणाव आहे का? मग अधिक महिन्यात हे काही उपाय नक्की करा. कारण हा महिना स्वतः भगवान लॉर्ड विष्णू यांना समर्पित मानला जातो. शास्त्रानुसार वर्षातील सर्वात पुण्यवान काळ कोणता असेल तर तो म्हणजे अधिक महिना. या महिन्यात केलेला एक जप, एक दान आणि एक प्रार्थना देखील अनेक पटींनी फळ देते. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान लॉर्ड विष्णू आणि श्रीकृष्ण यांची विशेष कृपा मिळवण्यासाठी हा महिना उत्तम मानला जातो. अधिक महिन्यात करावयाचे प्रभावी उपाय मी काही सांगणार आहे, ते तुम्ही एकदा नक्की करून बघा. जीवनात काही वेळा कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. घरात सतत तणाव, आर्थिक अडचणी, मनात भीती आणि नकारात्मक विचार वाढत जातात. अशा वेळी माणूस बाहेर उपाय शोधत राहतो. पण शास्त्र सांगते काही काळ असे असतात जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठीच येतात. आणि त्यापैकीच एक म्हणजे अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम महिना. हा महिना फक्त कॅलेंडरमध्ये वाढलेला अतिरिक्त महिना नाही, तर भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त करण्याचा पवित्र काळ मानला जातो. असे म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती, दान, जप आणि सेवा अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच अनेक लोक वर्षभर वाट पाहतात ती या अधिक महिन्याची. सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे आणि मन शांत ठेवणे, हे साधे उपायसुद्धा आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. कारण मंत्रात फक्त शब्द नसतात, तर त्यात सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास दडलेला असतो. जेव्हा मनापासून देवाला हाक मारली जाते तेव्हा त्या प्रार्थनेला उत्तर नक्की मिळते, अशी श्रद्धा आहे. अधिक महिन्यात तुळशीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. त्या दिव्याच्या प्रकाशासोबत घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. अनेकांना वाटतं की मोठे उपाय केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण खरं तर देवाला हवी असते ती मनातील श्रद्धा आणि प्रेम. या महिन्यात दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणे म्हणजे देवाची सेवा केल्यासारखे मानले जाते. कारण देव प्रत्येकाच्या रूपात आपल्या आसपासच असतो. एखाद्या भुकेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जेव्हा तुमच्यामुळे हसू येतं तेव्हा ते सर्वात मोठं पुण्य असतं. एकादशीचे व्रत, भगवद्गीतेचे वाचन, विष्णू सहस्रनामाचा जप आणि मंदिरात सेवा, हे सर्व उपाय मन शुद्ध करतात. अधिक महिना आपल्याला फक्त इच्छा पूर्ण करायला शिकवत नाही, तर संयम, भक्ती आणि माणुसकीची खरी किंमत समजावतो. आजच्या धावपळीच्या जगात माणूस पैसा कमवण्यात इतका व्यस्त झाला आहे की मनशांती हरवत चालली आहे. पण अधिक महिना आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी, देवासाठी आणि चांगल्या कर्मांसाठी काढायला शिकवतो. कारण शेवटी आयुष्यात खरी श्रीमंती पैशाने नाही, तर मनातील समाधानाने आणि देवाच्या कृपेनेच मिळते. म्हणून या अधिक महिन्यात शक्य तितकी चांगली कर्म करा, देवाचे नामस्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नवीन आशेचा प्रकाश आणण्यासाठीच हा पवित्र महिना तुमच्या आयुष्यात आला आहे. तर उपाय केल्यानंतर व्हिडिओच्या खाली एक कमेंट नक्की द्या. तुम्हाला जर नकारात्मकता कमी वाटत असेल, सकारात्मकता वाढायला लागली, तरीही एक कमेंट नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या थोडा तरी माहितीपूर्ण वाटला असेल तरी एक लाईक आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत